संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. पवित्र पोर्टलच्या संदर्भामधली ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. याआधी 2400 जागा जी थर्ड टेट झाली त्या थर्ड टेटला देण्यासंदर्भातलं शासनाचं पत्र आपण बघितलं असेल. म्हणजे भावी शिक्षक जे आहेत ज्यांनी थर्ड टेट दिलेली आहे त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. ती आहे की आदिवासी विभागसुद्धा आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करणार आहे. म्हणजे आदिवासी विभागामध्ये याआधी जे मोठ्या प्रमाणावरती करप्शन असेल किंवा त्या ठिकाणची भरती प्रक्रिया ही तेवढीशी पारदर्शक नव्हती. आता ती परीक्षा पारदर्शक होणार आहे, कारण ती भरती प्रक्रिया ही आता आदिवासी विभाग पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करणार आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय 9 तारखेला निर्गमित झाला. त्याच शासन निर्णयावरती जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळं आता एक विभाग आलेला आहे, आणखीन विभाग बाकी आहेत. समाज कल्याण विभाग बाकी आहे, आणखीन काही विभाग आहेत की जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अजून भरती करत नाहीत. हा जर विभाग आला तर निश्चितपणे आणखीन पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी जागा येण्याचं प्रमाण हे वाढेल. बघूया आपण या कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे. बघा, आदिवासी विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पदे पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे व त्यासाठी कार्यपद्धती ठरवण्यासाठी 9 जूनचा हा निर्णय आदिवासी विभाग यांनी हा निर्णय काढलेला आहे. त्या ठिकाणी प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे? प्रस्तावनामध्ये तेच आहे की 2017 जो शासन निर्णय होता की सर्व उमेदवारांना समान गुणाची संधी आणि पारदर्शक पद्धतीनं ही भरती प्रक्रिया पार पडण्याची बाब ही त्यांच्या विचाराधीन होती. तोच जो पवित्र पोर्टलला दिलेला आहे प्रस्तावना, ती प्रस्तावना याला की गुणवत्तेच्या दृष्टीने आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता कार्यपद्धती कशी असणार आहे तर शिक्षक संवर्गातील पदभरतीची कार्यपद्धती ही शासकीय आश्रमशाळेवर आकृतीबंधानुसार शिक्षक संवर्गाच्या मंजूर पदापैकी रिक्त पदाची संख्या निश्चित करून संबंधित अपर आयुक्त यांच्या विभागातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करतील. सर्व शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीकरिता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हता विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदू नियमावलीनुसार रिक्त पदांचा अहवाल जे तपशील आहे तो संबंधित उपायुक्त, अप्पर आयुक्त यांना ते देतील. त्यानंतर दिले की कार्यालय हे पवित्र संगणकीय प्रणालीमध्ये भरती. त्यानुसार अप्पर आयुक्त आदिवासी विभाग हे जाहिरात परवानगीचा प्रस्ताव पदभरतीपूर्वी आदिवासी आयुक्त यांना सादर करतील. आयुक्त आदिवासी विकास यांच्याकडून कार्यवाहीचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल आणि बिंदूनामावली प्रचलित तपासणे आवश्यक राहील, प्रचलित बिंदूनामावलीप्रमाणे. त्यानंतर सर्व अप्पर आयुक्त आदिवासी विकास ते आयुक्त आदिवासी विकास यांना स्वतंत्र लॉग इन ID उपलब्ध करून दिला जाईल. अप्पर आयुक्त कार्यालयातील सदस्य सचिव उपायुक्त यांनी लॉग इनवर संबंधित माहिती भरावी. तदनंतर अप्पर आयुक्त हे 7 कार्यालयीन दिवसाच्या आत जाहिरातीतील माहिती बरोबर असल्याची खात्री करतील व माहिती बरोबर असल्यास ती मान्य करतील किंवा अपूर्ण असल्यास ती कारणासह अमान्य करतील. अप्पर आयुक्तांनी 7 दिवसाच्या आत विहित काल मर्यादित कारवाई न केल्यास त्याबाबतची सद्यस्थिती आयुक्त आदिवासी विकास यांच्या लॉग इनवर दर्शवली जाईल. परवानगी प्रस्ताव निर्णय न झाल्यास त्याच्या गोपनीय अहवालावर याबाबत नोंद देण्यासंदर्भात आयुक्त आदिवासी एक कारवाई करतील. म्हणजे हे त्यांनी कारवाई करायचं सांगितलेलं आहे. नेमके ते काय कार्यवाही करतील. त्यानंतर अप्पर आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर रिक्त पदानुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध होईल व लॉग इनवर दिसेल. ती तसेच जाहिरात महाटीचर रिक्रुटमेंट ORG म्हणजे गव्हर्नमेंटच्या साईटवर आणि tribal.maharashtra.gov.in दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी ती जाहिरात दिसेल. त्यानंतर जाहिरात जास्त खपाच्या दैनिकात 2 वर्तमानपत्रे एक मराठी भाषेतील प्रसिद्ध करतील तर विभागीय स्तरावर जास्तीत जास्त प्रसिद्धी त्याला देतील. त्यानंतर इच्छुक व अर्थ प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांकापासून जी कार्यवाही आहे की आश्रमशाळेच्या रिक्त जागा ज्या दिसतात
त्यावरती त्या जागा बघून त्या ठिकाणी ते काय करतील, प्रेफरन्स त्या ठिकाणी देतील. आता शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील प्रत्येक रिक्त जागेसाठी मुलाखतीशिवाय एक या प्रमाणात उमेदवाराची यादी पवित्र पोर्टल मार्फत नियुक्ती प्राधिकरण यांना उपलब्ध करून देण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे उमेदवाराची एकदाच निवड होईल. या चाचणीच्या आधारे होणाऱ्या पदभरतीच्या पुढील टप्प्यात उमेदवाराचा विचार करता येणार नाही. उमेदवारास अन्य पदावर नियुक्ती पाहिजे असल्यास त्याला पुढील अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी प्रावीण्य होऊन निवड प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारात उमेदवारांना जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. यामध्ये शालेय शिक्षण विभागाबरोबरच अन्य विभागाचा पदार्थ देखील समावेश असेल. उमेदवारापैकी यापैकी त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करतील. या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन आहे लक्षात घ्या की शालेय शिक्षण विभागाने किती प्रेफरन्स दिलेत, आता 100 दिलेत. मग 100 दिलेत तर 100 हे शालेय शिक्षण विभागाच्या ज्या जाहिराती येतील त्याला 100 आहेत, या आदिवासी विभागाच्या याला त्याला दिलेले आहेत त्याला 100 आहेत, तर हे मिळून 100 आहेत. या ठिकाणी हे कन्फ्युजन दूर करणं गरजेचं आहे. कारण यामध्ये त्यांनी सोयीनुसार उमेदवार यापैकी त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. त्यामध्ये असं दिलेलं आहे. आता हा विभाग मुळामध्ये वेगळा आहे आदिवासी विभाग, आणि तो विभाग जो शालेय शिक्षण विभाग तो वेगळा आहे. आता यांनी जो शिक्षण विभागाचा शासन निर्णय आहे तोच या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे. फक्त यामध्ये त्यांचे नोडल ऑफिसर आणि अधिकारी बदल केलेले आहेत. म्हणजे त्यांचे जे अधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये बदल आहेत. त्यांची जी समिती आहे कागद पडताळणी समिती ही वेगळी आहे. तर फक्त त्याच्यामध्ये जे घेतलेले आहेत म्हणजे शासनाचे जे नियम शाळेशी तेच नियम त्यांनी लावले. संबंधित अप्पर आयुक्त निवड सूचित उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची पडताळणी वगैरे या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. समानता आरक्षण दिव्यांग खेळाडू वगैरे यांचं व्हेरिफिकेशन करतील. त्याच्यामध्ये त्यांनी समिती कुठली असणार ते दिले की अप्पर आयुक्त हे अध्यक्ष आहेत, उपायुक्त हे सदस्य सचिव आणि सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी हे त्यांनी ती समिती दिलेली. ही काही सांगायची गरज नाही. त्यानंतर नियुक्तीकर्ता उमेदवारांनी सादर केलेले कागदपत्र खोटे असल्यास ते कारवाई करण्यात येईल. त्यानंतर नियुक्ती करायच्या उमेदवार आवश्यक अर्थधारक नसल्यास छाननी अंती आढळल्यास नियुक्ती प्राधिकरण अशी नोंद ऑनलाईन पद्धतीमध्ये करेल. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यावरती उमेदवार प्रणालीद्वारे उमेदवार माहिती प्राप्त होईल. त्या संदर्भात उमेदवाराचे आक्षेप असल्यास तो 7 दिवसाच्या पवित्र पोर्टलवर असा आक्षेप नोंदवू शकतात. त्यानंतर छाननी त्याला नियुक्तीपत्र दिलं जाईल. उमेदवाराने नियुक्तीपत्रात 7 दिवसाच्या आत स्वीकृती करणे बंधनकारक आहे आणि हे यामध्ये दिलेलं आहे. नियुक्तीचं दिलं आहे, यामध्ये काही विशेष नाही आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन क्रमांक नुसार मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया या प्रकारासाठी उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यास अथवा अपात्र ठरल्यास रिक्त पद राहिलेल्या पदासाठी पुन्हा निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. आयुक्त आदिवासी विकास यांना पवित्र पोर्टलवरील माहिती पडताळून सुधारणा अंतिम करण्याचा अधिकार आहे. उमेदवार शैक्षणिक वर्ष, शैक्षणिक वय, व्यावसायिक अर्हता, वय, जात प्रमाणपत्र, जात वयाचा प्रमाणपत्र इतर सर्व आवश्यक बाबी याबाबत अपात्र असल्यास संबंधित उमेदवारांनी या परीक्षेसाठीची अर्हता संपुष्टात येईल. शिक्षण सेवकाच्या नियुक्तीचा कालावधी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ जे आहे त्यांचा शिक्षण सेवक कालावधी हा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा 2000चा जो जी आहे त्यानुसार किती राहणार आहे, 3 वर्ष राहणार आहे इथे पण. त्यानंतर नियुक्तीचे माध्यम शिक्षक संवर्गातील पदासाठी आवश्यक हे महत्त्वाचं आहे. आवश्यक असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थानुसार उमेदवारांनी ज्या माध्यमासाठी अर्ज केला आहे त्या पदासाठी तो त्या ठिकाणी तो नियुक्तीसाठी पात्र राहील. ठीक आहे. त्यानंतर वयोमर्यादा, यामध्ये वयोमर्यादा काय दिली, कास्टसाठी म्हणजे कमीत कमी 18 ते खुल्या प्रवर्गाला 38 आणि मागासवर्गीयासाठी 43 त्या ठिकाणी ती राहील. त्यानंतर इथं दिलेलं आहे की चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास केली जाते. ही मर्यादा संबंधित चाचणीच्या आधारे राबवल्या जाणाऱ्या पदभरतीच्या सर्व टप्प्यासाठी वैध राहील. ज्यावेळेस तो परीक्षा दिलेली त्यावेळेस त्याचं वय असेल, त्यानंतर पुढे जर त्याला वेळ जरी लागला नवीन जाहिरात येण्यासाठी तरी ती मागची जी गणना केलेली आहे परीक्षा दिलेली तीच त्या ठिकाणी वयोमर्यादा राहील. अनुतत्वावर जी नियुक्ती आहे ती शिक्षण सेवक भरतीस पवित्र प्रणालीमध्ये लागू राहणार नाही. अनुकंपा इथे लागू नाही आहे या भरतीमध्ये. त्यानंतर
तर बालकांचा मोफत याआधीच अनुकंपाचा एक जी आर आला होता बघा, त्यामध्ये फक्त खाजगी संस्थेचा उल्लेख आहे, झडपीचा सुद्धा उल्लेख नाही. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांसाठी 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक RT 2010 प्रशिष्ट क्रमांक 1 दिनांक 13 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळेमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. आता यामध्ये जे सेमी इंग्रजी ज्या शाळा आहेत ना, मागे जी भरती झाली होती आपल्या जिल्हा परिषद शाळेवरती, सेमी इंग्रजी शाळेसाठी त्यांनी अर्हता काय ठेवली आहे की इथं 1ली ते 5वी व 6वी ते 8वी 9वी ते 10वी या गटासाठी त्या माध्यमांच्या शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळेचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शाळा अंतपरीक्षा 10वीची परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयासाठी व्यावसायिक अर्हता म्हणजे D.Ed काय दिले की इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. जे जिल्हा परिषदला दिलेले 1 ते 5ला सेमी इंग्लिशसाठी D.Ed त्यांचं इंग्लिशमध्ये हवंय तेच आता आश्रम शाळेला दिले. म्हणजे इंग्रजी माध्यमाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आधीच जे D.Ed जे झालेले आहेत इंग्रजी माध्यमाचे त्यांचं मेरिट जर बघितलं तर आता 60-70 पर्यंत ते मेरिट त्या ठिकाणी येऊ शकतं. तोच निर्णय या विभागाने घेतला आहे आणि त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदासाठी नव्याने जाहिरात देऊन ज्या उमेदवारांना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी सायन्स किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारणा केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यात येईल. हा जो नियम दिसतोय ना तुम्हाला, जर त्याचे इंग्रजी माध्यमाचा उमेदवार भेटला नाही D.Ed वाला तर त्याला कुठल्या याच्यामध्ये घ्यायचंय तर 12वी विज्ञान, BA MA इंग्लिश किंवा BSc MSc झालेला असेल तर अशा उमेदवारांना संधी द्यायचे. हा जो निर्णय आला ना तो जे मी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये आम्ही हा विषय मांडला होता आणि ते जे आम्ही मांडलं होतं की 12वी सायन्समध्ये इंग्लिशमध्ये होतं, BA इंग्लिश 3 वर्षाचं असतं, MA इंग्लिश आहे, तर तो विषय यांनी परत जे आम्ही मांडलेलं होतं तोच मसुदा यांनी इथे घेतलेला आहे. त्यामुळं ज्या आर्ट साईडच्या मुलांना संधी या निर्णयामुळे प्राप्त होत आहे. कारण D.Ed इंग्रजी माध्यमाचे भेटले नाही तर या उमेदवारांना घ्या असं या निर्णयात सांगितलंय. शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी पवित्र प्रणालीमार्फत ही संगणकीय प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने आयुक्त आदिवासी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. त्या अनुषंगाने ते शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक पुणे यांच्याशी समन्वय साधून ते सर्व कामकाज त्या ठिकाणी बघतील. शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी पात्र विजिबल रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सदर प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना पारदर्शक कार्यपद्धती संबंधित आदिवासी आयुक्त अपर आयुक्त यांनी करावी. आता शालेय शिक्षण क्रीडा विभाग शिक्षक निवडीसाठी पवित्र या संगणकीय प्रणाली संदर्भात भविष्यातील वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय परिपत्रक नियम व तरतुदी सुधारणा शासकीय आश्रमशाळेतील निवडीसाठी लागू राहतील. जे शिक्षण विभाग करेल त्याच जे सुधारणा आहेत ते त्या ठिकाणी आश्रमशाळा त्या ठिकाणी करणार आहेत. सदर शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. आपण हे बघितले की जो या ठिकाणी पत्र आहे म्हणजे शासन निर्णय, तर ज्या शालेय शिक्षण विभागाच्या मध्ये नियम अटी आहेत त्याच नियम अटी यांनी यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळं आता जवळपास 1000 जागा या 1000 ते 1500 जागा या ठिकाणी येऊ शकतात. अधिकृत आकडेवारी तुम्हाला आदिवासी विभागातील मी घेऊन देईल. त्यामुळं ह्या ज्या 2400 जागा होत्या त्याच्यामध्ये आता ह्या आदिवासी विभागाच्या 1000-1500 जागा त्या निश्चितपणे येतील. त्यामुळं पवित्र पोर्टलमार्फत महानगरपालिका, आदिवासी विभाग, जिल्हा परिषद या निश्चितपणे जागा वाढतील. आणखीन जागा वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर
आज मी फेसबुक लाईव्हच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मग व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचं काही म्हणणं असेल तर कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त बांधवापर्यंत पोहोचायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.